नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं आहे की टनेलिंग ही प्रोसेस जेव्हा आपण हार्ड रॉक मध्ये परफॉर्म करतो तर त्यावेळेस कोणकोणत्या मेथड्सचा आपण यूज करत असतो. सो बेसिकली त्यावेळेस मी तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ ऑपरेशन टू बी परफॉर्म इन दी हार्ड रॉक, त्यानंतर मी सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेकंड आपण बघितलं की व्हाट आर द डिफरंट मेथड्स, व्हाट आर द फेसेस अवेलेबल to construct a tunnel in hard rock and method of selection. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत टनेलिंग इन दी सॉफ्ट सॉइल. बेसिकली जो काही माउंटेन आहे, रॉक आहे किंवा हिल आहे, याला आपण कंप्लीटली दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय, एक हार्ड सॉइल आणि एक सॉफ्ट सॉइल. ठीक आहे. सो तुमच्या डोक्यात जर का तुम्ही एक ऍक्च्युअल विचार करत असाल मित्रांनो, तर मी तुम्हाला म्हणेन की तो करू नका, बिकॉज ऍक्च्युअल साइट वरती जर का तुम्ही गेलात ना तर तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल जी आहे ती बघायला मिळते. सो आपण ब्रॉडली त्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय. अशी सॉइल की हॅज अ सेल्फ होल्डिंग कॅपॅसिटी, स्वतःला ती चांगला सपोर्ट करू शकते, त्याला म्हणायचं हार्ड रॉक. आणि द सॉइल जिला इमिडिएट सपोर्टची गरज भासते, ती स्वतःला होल्ड करू शकत नाही, त्याला म्हणायचं सॉफ्ट सॉइल. बस क्लिअर. मग हार्ड सॉइल असेल, यामध्ये मला टनेल एक्सकॅव्हेट करायचंय, तर त्यावेळेस चार मेथड ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचे नाव लक्षात असू द्या. ड्रिफ्ट मेथड. ड्रिफ्ट मेथड कन्स्ट्रक्शन कशामध्ये करतो आपण? हार्ड सॉइल मध्ये, हार्ड रॉक मध्ये. सो ड्रिफ्ट मेथड मध्ये आपण बघितलं सेंट्रल ड्रिफ्ट, साइड ड्रिफ्ट असतो, टॉप ड्रिफ्ट असू शकतो किंवा बॉटम ड्रिफ्ट असू शकतो. ही मेथड कोणत्या टाइपच्या टनेलिंग साठी प्रेफर करतात? व्हेन यू आर कन्स्ट्रक्टिंग दी लार्ज साइज टनेल, तेव्हा आपण ड्रिफ्ट मेथड यूज करत असतो. आणि चार टाइप्स पडतात: सेंट्रल ड्रिफ्ट, साइड ड्रिफ्ट, देन टॉप आणि बॉटम ड्रिफ्ट. ओके. नंतर मी सेकंड मेथड तुम्हाला शिकवली, हिडिंग अँड बेंच मेथड. हिडिंग अँड बेंच मेथड, जो पार्ट तुम्ही फर्स्ट एक्सकॅव्हेट करता, जो पार्ट जो आहे तो अहेड असतो त्याला आपण म्हणतो हिडिंग. आणि द सेकंड इज व्हाट, की जो बिहाइंड असतो त्याला आपण म्हणतो बेंच. याचे दोन टाइप पडतात, टॉप हिडिंग किंवा बॉटम हिडिंग. बॉटम हिडिंग मीन्स व्हाट, द पार्ट विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट, त्याला म्हटलं जातं हिडिंग. हे लक्षात असू द्या. मॉडरेट टाइपचे टनेल जे आहेत ते एक्सकॅव्हेट करण्यासाठी आपण हिडिंग अँड बेंच मेथड यूज करतो. त्याचे आपण ऑपरेशन्स बघितले, त्याचे ऍडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस बघितले, सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या. त्यांच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर केला असतील तर एकदा रिकॉल करा, रिवाइज करा. देन थर्ड टाइपची मेथड आपण डिस्कस केली, फर्स्ट ड्रिफ्ट मेथड, देन हिडिंग अँड बेंच मेथड, फुल फेस मेथड. बेसिकली फुल फेस मेथड जी आहे ही स्मॉलर क्रॉस सेक्शन साठी आपण यूज करतो, when the diameter is up to 6 meter and the total cross sectional area is 16 meter square पर्यंत. स्मॉल क्रॉस सेक्शन साठी जे काही टनेल असतील त्यासाठी आपण मेथड कोणती प्रेफर करतो? फुल फेस मेथड. कंप्लीट फेस जो आहे तो सायमल्टेनियसली एक्सकॅव्हेट केला जातो फुल फेस मेथड मध्ये. यामध्ये आपण शील्ड मेथड, टनेल बोरिंग मेथड अशा मेथडचा यूज करत असतो. नेक्स्ट आपण डिस्कस केलं, ड्रिफ्ट झालं, हिडिंग अँड बेंच झालं, देन फुल फेस, and last is the pilot tunnel method. So pilot tunnel is the type of tunnel which is excavated parallel to the main tunnel. आणि त्याचं फंक्शन जे आहे सेम ॲज दी शाफ्ट. पायलट टनेल काय करतो की आपल्याला एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करतो. त्याचा यूज जर करत असाल तर त्या मेथडला म्हणतो आपण पायलट टनेल मेथड. सो बेसिकली चार मेथड्स आपण डिस्कस केलेले आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत की टनेलिंग इन दी सॉफ्ट सॉइल. ओके. सो मग यामध्ये आपण काय बघणार की त्याचे कोणकोणत्या मेथड्स अवेलेबल आहेत, त्यानंतर ऑपरेशनचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, आणि त्यापैकी ज्या एक दोन मेथड्स आहेत त्या आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार. मेजर डिफरन्स जो आहे मित्रांनो या दोन मेथड मध्ये ते लक्षात असू द्या. हार्ड रॉक असेल किंवा हार्ड सॉइल असेल तर त्यावेळेस आपल्याला एक्सप्लोजिव्हची गरज भासते किंवा ब्लास्टिंगची आपल्याला गरज भासते. आपण काय करतो? ड्रिल होल प्रिपेअर करतो, त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह फीडअप करतो, स्टेमिंग ऑपरेशन परफॉर्म करतो, लास्टला प्रायमिंग अँड ब्लास्टिंग. ओके. सो ब्लास्टिंगचा यूज करतो आपण हार्ड रॉक मध्ये. बट इन केस ऑफ सॉफ्ट रॉक कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोजिव्ह यूज करायची गरज नाहीये, ब्लास्टिंग यूज करायची गरज नाहीये. जे काही सिंपल इक्विपमेंट्स आहेत, शॉवेल आहे, ऍक्सल आहे, कुदळ पावडे आपण ज्याला म्हणतो, त्यांचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो की सॉफ्ट सॉइल मध्ये टनेलिंग वर्क परफॉर्म करू शकतो. ओके. मग आपण काही बेसिक पॉइंट्स आधी डिस्कस करूया, नंतर मग आपण मेथड वरती जाऊया. पण एक लक्षात असू द्या, जवळजवळ 12 मेथड्स अवेलेबल आहेत. त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आणि प्रत्येक मेथड मध्ये जे काही वर्किंग ऑपरेशन्स आहेत, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स आहेत, ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. ओके. आता मी ह्या प्रत्येक मेथड मध्ये जे ऑपरेशन्स आहेत ते सांगण्याचा उद्देश माझा हाच असणार की बऱ्याचदा असंही विचारलं जातं की ह्या टाइपचं इक्विपमेंट कोणत्या टाइपच्या मेथड मध्ये यूज केलं जातं. इक्विपमेंट बेसिस किंवा काही कंपोनंट बेसिसचे क्वेश्चन्स विचारले जात असतात. सो कुठे कुठे प्रश्न फॉर्म होऊ शकतात त्याबद्दल पण मी डिस्कशन करणार आहे. यामध्ये नंबर ऑफ प्रश्न फॉर्म होण्याचे चान्सेस असतात.
सो पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं माझ्याकडे असू द्यायचं. जरी बोर्ड वरती मी पीपीटी प्रेझेंट केलंय, आपली एक सिंपल मेंटॅलिटी असते सगळ्या विद्यार्थ्यांची. जर माझा जरी विचार केला तर मी पण त्याच मेंटॅलिटीचा आहे की काय होतं की एखादी पीपीटी जर का आपण बोर्डवरती प्रोजेक्ट केली तर सगळ्यात आधी तुमची नजर जाते त्याच्यावरती की मागे काय लिहिलंय, आपण त्याला रीड करायला लागतो. तर घाई करायची नाहीये. जर तुम्हाला रीड करायचंय तर मग व्हिडिओला पॉज करा आणि व्यवस्थित रीड करून घ्या. म्हणजे मला एकच म्हणायचं की ऍट अ टाइम एकच काम करा. एकतर माझं पूर्ण एका माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, नाहीतर एकदा पीपीटी रीड करून घ्या. एकदा मी पूर्ण ऑपरेशन पूर्ण सिक्वेन्स जी आहे ती व्यवस्थित समजून सांगितली, नंतर व्हिडिओला पॉज करायचं, व्यवस्थितपणे काय करायचं की नोट डाऊन करायचं. ओके, सो फर्स्ट हेच प्रिपेअर करा. मी जे काही बोलतोय त्याकडे लक्ष ठेवा, नंतर व्हिडिओला पॉज करून पीपीटी सगळी व्यवस्थित लिहून टाका आणि नंतर मग पुढे व्हिडिओला तुम्ही प्ले करू शकता. ठीक आहे, पीपीटीचा यूज मी यासाठीच करतोय की एक चांगल्या पद्धतीचे नोट्स तुमच्या बनल्या पाहिजे, बिकॉज दिस इज द थिअरी सब्जेक्ट. मग चला कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालता आपण सुरुवात करूया की टनेलिंग इन दी सॉफ्ट सॉइल. टनेलिंग मीन्स व्हाट? इट इज द आर्ट टू कन्स्ट्रक्ट द टनेल. सॉफ्ट सॉइल की याला इमिडिएट सपोर्टची गरज लागते. इट हॅज अ होल्डिंग कॅपॅसिटी व्हेरी लेस. सेल्फ होल्डिंग कॅपॅसिटी खूप कमी असते. मग चला नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. आता बघा या नेक्स्ट स्लाइड वरती मी काय डिस्कस केलं की टनेलिंग इन सॉफ्ट सॉइल. बट सॉफ्ट सॉइल मध्ये सुद्धा काय ना की आपण त्याला कॅटेगराइज केलं. हार्ड सॉइल, हार्ड रॉक्स आता पूर्णपणे विसरून जा. आता सॉफ्ट सॉइल मध्ये अशी सॉइल की ज्या वेळेस टनेलिंग वर्क परफॉर्म करताना त्याला इमिडिएट सपोर्टची गरज भासते, त्याला आपण म्हणायचं सॉफ्ट सॉइल. पण या सॉफ्ट सॉइल मध्ये सुद्धा रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, देन सेल्फ होल्डिंग ग्राउंड, फर्म ग्राउंड असे 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत. कशामध्ये? सॉफ्ट सॉइल मध्ये. ओके, सॉफ्ट सॉइल किंवा सॉफ्ट रॉक अगेन कॅटेगराइज्ड इनटू 4 क्लासेस. कोणकोणते? रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. प्रत्येकाची आपण डेफिनेशन डिस्कस करणार, त्यांचं एक वन वन एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत. त्यानंतर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ दी सॉफ्ट रॉक और सॉफ्ट सॉइल. त्यानंतर एक्सकॅव्हेशन इन सॉफ्ट रॉक कंपेअर विथ दॅट हार्ड रॉक. हार्ड रॉक मध्ये जे आपण एक्सकॅव्हेशन करतोय आणि हे सॉफ्ट रॉक मध्ये जे एक्सकॅव्हेशन करतोय, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते मी तुम्हाला या स्लाइड वरती काय करणार आहे, डिस्कस करणार. त्यानंतर मग थर्ड की ज्या काही डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स अवेलेबल आहेत फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द टनेल इन द सॉफ्ट रॉक, सॉफ्ट सॉइल और सॉफ्ट रॉक, असे टोटल 12 मेथड्स आहेत. या मेथडची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. व्हिच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड टू कन्स्ट्रक्ट अ टनेल इन सॉफ्ट रॉक, अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात. सिंपल क्वेश्चन, 2 मार्क तुमचे जातील. त्यामुळे हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. आणि मी तुम्हाला एक हिंट पण सांगेल कसे लक्षात ठेवायचे ते आपण नंतर बघणार. त्यानंतर मग मी तुम्हाला जी फर्स्ट फॅक्टर्स आहेत, व्हाट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग दी सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ दी मेथड. प्रिव्हियसली पण आपण असंच बघितलं. मेथड डिस्कस केल्यानंतर मेथड सिलेक्ट करताना कोणकोणते क्रायटेरियाज बघितले पाहिजे. सो फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दी सिलेक्शन क्रायटेरिया, ते फॅक्टर आपण इथे डिस्कस करणार. आणि त्यानंतर मग मी फर्स्ट मेथड जी आहे फोर पुलिंग मेथड, ती तुम्हाला मी आता शिकवणार आहे. ओके, सो क्लिअर झालं. सो या लेक्चर मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. मग चला तर स्टार्ट करूया फ्रॉम द टाइप्स ऑफ द सॉफ्ट रॉक और सॉफ्ट ग्राउंड. सो बेसिकली 4 प्रकारचे सॉफ्ट रॉक आहेत. मग बोलता रनिंग ग्राउंड. सो बघा मी परत सांगतोय, त्याच्याकडे बघायचं नाही, मी जे बोलतोय त्याकडे पूर्ण लक्ष द्या. रनिंग ग्राउंड म्हणजे काय? जेव्हा तुम्ही क्रॉस सेक्शन एक्सकॅव्हेट करायला सुरुवात करणार, त्याला टॉप असेल, त्याला बॉटम असेल, त्याला साइड असेल. काही सेंटीमीटर एक्सकॅव्हेशन केल्याबरोबर इमिडिएट सपोर्टची गरज भासत असेल टॉपला आणि साइडला, बरोबर. सो सरकमफरन्स जो आहे, सराउंडिंग जे आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी जर का इमिडिएट सपोर्टची गरज भासत असेल, अशा टाइपच्या सॉफ्ट सॉइलला म्हणायचं रनिंग ग्राउंड. काय म्हणतात? इमिडिएट सपोर्टची गरज. ती स्टँड राहू शकत नाही, व्हर्टिकली स्टँड राहू शकत नाही, किंवा ती स्वतः जिथं आहे तिथं राहू शकत नाही, लगेच ती खाली पडून जाते. मग अशा कोणत्या टाइपच्या सॉइल असतात? बेसिकली कोहेजन लेस. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोहेजन नसतं, म्हणजे इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स नसतो. अशा टाइपच्या सॉइलला म्हणतात रनिंग ग्राउंड. इट इज द टाइप ऑफ द सॉफ्ट सॉइल. इमिडिएट सपोर्टची गरज, रूटला पण साइडला. सेकंड आहे सॉफ्ट ग्राउंड. सॉफ्ट ग्राउंड म्हणजे काय की ज्यामध्ये जो काही रूप आहे आणि स्टॉप आहे, हा बघा रूप किंवा टॉप जो आहे तो इमिडिएटली सेटल आउट होतो. सो इट रिक्वायर्स ए सपोर्टिंग सिस्टम इमिडिएटली. कशाला? रूपला. बट साइड्स कॅन बी स्टँड फॉर सम टाइम्स. ज्या साइड्स आहेत त्या काही वेळेपर्यंत स्टँड होऊ शकतात, बट रूप रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट, त्याला म्हणायचं सॉफ्ट ग्राउंड. तिसरा प्रकारचा आहे फर्म ग्राउंड. फर्म ग्राउंड मध्ये रूप कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स आणि साइड ज्या आहेत त्या काही हवर पर्यंत स्टँड राहू शकतात, मीन्स विदाउट सपोर्ट राहू शकतात.
बट काही मिनिटानंतर रूफला सपोर्ट लागतो आणि साइडला सुद्धा सपोर्ट लागतो आफ्टर सम अवर्स. ओके, सो कीवर्ड्स मी तुम्हाला मेन्शन करेल नंतर. सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड मध्ये रूफ जो आहे तो काही हवर्स पर्यंत थांबू शकतो आणि साइड जो आहे तो काही दिवसापर्यंत विदाउट सपोर्ट राहू शकतो. क्लिअर? हे असे हे झाले चार टाइपचे सॉफ्ट रॉक किंवा सॉफ्ट ग्राउंड. मग चला आपण त्याला आणखी डिटेल्स मध्ये त्याचे नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत. फर्स्ट इज द रनिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड रिक्वायर्ड सपोर्ट इमिडिएटली आफ्टर द एक्सकॅव्हेशन. ठीक आहे, सो कीवर्ड काय आहे इथं? इमिडिएट सपोर्ट रिक्वायर्ड आफ्टर द एक्सकॅव्हेशन. रूफला पण साइडला पण. व्हॉट इज द एक्झाम्पल? ड्राय सॅन्ड किंवा ग्रॅव्हल किंवा अदर कोहेजन लेस मटेरियल. कोहेजन लेस मटेरियल. आता जर का मी टनेलचा क्रॉस सेक्शन घ्यायचा प्रयत्न केला, लक्ष द्या. सपोज दीज आर द साइड्स. ओके, दीज आर द साइड्स आणि हा अशा पद्धतीचा रूफ आहे. कोणत्या टाइपचा टनेल आहे हा? डीप किंवा सेगमेंटल रूफ आहे लाईक दिस. आता जर का आपण इथले जो काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे, सॉफ्ट सॉइल आहे, ती जर का आपण काढून घेतली तर काय होणार आहे? या रूफ वरती अशा पद्धतीने एक्सटर्नल प्रेशर येणार आहे, साइड वरती पण एक्सटर्नल प्रेशर येणार आहे आणि त्यामुळे रूफ आणि साइड काय होती? लगेच कोलॅप्स होती. मग आपण त्याला काय करतो की इथं अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स देणारा एक सपोर्टिंग सिस्टीम आपण इथशी प्रोव्हाइड करत असतो. इमिडिएट सपोर्ट्स आर रिक्वायर्ड, सो इट इज कॉल्ड ए रनिंग ग्राउंड. ठीक आहे, मग त्याचं एक्झाम्पल काय आहे? त्याचं एक्झाम्पल आहे ड्राय सॅन्ड किंवा ड्राय ग्रॅव्हल और कोहेजन लेस मटेरियल. सेकंड टाइप सॉफ्ट ग्राउंड. सॉफ्ट ग्राउंड कशाला म्हणायचं? द रूफ रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट बट साइड कॅन स्टँडिंग विदाउट सपोर्ट फॉर फ्यू मिनिट्स. या साइड ज्या आहेत साइड्स, these sides can stand for few minutes without support. few minutes त्या राहू शकतात, but roof requires a immediate support. जर का सपोर्ट नाही दिला तर रूफची जी काही सॉइल आहे ती डायरेक्ट खाली पडून जाईल ड्यू टू इट्स सेल्फ वेट. क्लियर होतंय? सो रूफ रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट and sides can stand for few minutes. क्लियर? याला म्हणायचं, याला काय म्हणणार तुम्ही? सॉफ्ट ग्राउंड. सॉफ्ट ग्राउंड. मग याचे एक्झाम्पल्स काय आहेत? याचे एक्झाम्पल्स आहेत क्लेई सॉइल. So clay soil means what? It has a cohesion, and due to that cohesion, side can stand sometimes. Clear? Few minutes. Next time, firm ground. So in case of firm ground, roof can stand few minutes, roof for a few minutes, and walls, the sides can stand for an hour. So sides काही तासासाठी राहू शकतात आणि roof काही few minutes साठी without support राहू शकतो. Example काय? की firm clay and dry earth. Firm clay, dry earth. Actually it is the clay. Earth म्हणजे सुद्धा clay झाला, चिकन माती आपण ज्याला म्हणतो. आता काही विद्यार्थी फर्म ग्राउंड या वर्डला घेऊन कन्फ्युज होतात, कारण फर्म ग्राउंड जो आहे किंवा फर्म सॉइल जे आहे, बेसिकली हा वर्ड आपण हार्ड साठी यूज करतो. हार्ड रॉक म्हणजेच फर्म रॉक, बरोबर? पण मित्रांनो इथं डिफरन्स लक्षात ठेवा. दिस फर्म ग्राउंड इज द टाइप ऑफ द सॉफ्ट रॉक. सॉफ्ट रॉक मध्ये आपण क्लासिफाय करतो. इट इज नॉट ए हार्ड रॉक किंवा हार्ड ग्राउंड. Firm ground is the type of the soft rock. Okay, so in which roof can stand for few minutes and side or wall can stand for the hours. And next आहे self supporting ground. So in self supporting grounds, so the type of ground capable for self supporting for short length. जर का तुम्ही 1.5 मीटर पासून 4 मीटर पर्यंत जर का एक्सकॅव्हेशन केलं, इकडे बघा या बाजूला आपण काय करणार आहोत? एक्सकॅव्हेशन करणार आहोत. सो 1.5 मीटर टू 4 मीटर पर्यंत तुम्ही एक्सकॅव्हेट करा. एवढ्या डिस्टन्स पर्यंत, शॉर्ट लेंथ पर्यंत हे काय करू शकतं? स्वतःला सेल्फ सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो. सो या केस मध्ये आपल्याला इमिडिएट सपोर्टची गरज भासत नाही, लगेच गरज भासत नाही. पण किती लेंथ पर्यंत? 1.5 टू 4 मीटर लेंथ पर्यंत फॉर शॉर्ट पिरियड ऑफ द टाइम. आणि बघा त्याचे एक्झाम्पल काय आहेत? सँडस्टोन आणि सिमेंटेड स्टोन. आता असं का पॉसिबल आहे? बिकॉज सिमेंट हॅज अ प्रॉपर्टी. तुम्हाला लक्षात येत असेल, सिमेंट मध्ये जर का वॉटर आपण ऍड केलं तर काही वेळेनंतर तो काय होतो? हार्ड होतो. सो ड्यू टू दॅट प्रॉपर्टी हा जो ग्राउंड आहे, सॉफ्ट ग्राउंड जो आहे, हा काही तासापर्यंत, काही लेंथ पर्यंत स्वतःला सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो. ड्यू टू दॅट इट इज कॉल्ड ए सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. क्लियर? इट रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट्स. रूफ कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स, बरोबर? सो रूफ रिक्वायर्स ए सपोर्ट इमिडिएटली, साइड कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स. फ्रॉम ग्राउंड रूफ कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स आणि साइड जे आहे हॉवर पर्यंत. या केस मध्ये रूफ अँड साइड can stand for hour up to 1.5 meter to the 4 meter distance पर्यंत. So these are the four types of the running, four types of the soft ground or soft rock. Clear झालं? ठीक आहे, चला आता नेक्स्ट स्लाइड वर जाऊ. तुम्ही परत एकदा
व्हिडिओला पॉज करून मी बाहेर निघतो, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित वन बाय वन तुमच्या नोट्स मध्ये नोट डाऊन करा. नेक्स्ट, excavation in soft rock compared to the hard rock. What is the difference in excavation in hard rock and excavation in soft rock? Previously मी तुम्हाला म्हटलं हार्ड रॉक मध्ये आपल्याला काय लागतं राजांनो, एक्सप्लोजिव्ह लागत असतो, ब्लास्टिंग करावे लागते. बट सॉफ्ट रॉक मध्ये गरज नाही. इथं फावडे कुदाळी जरी आणल्यात तुम्ही, एक्सेल शॉवेल वगैरे जरी घेऊन आलात तरी एक्सकॅव्हेशन वर्क जे परफॉर्म होतं. कशामध्ये? सॉफ्ट रॉक मध्ये. सो दा वन बाय वन आपण या गोष्टी आपण डिस्कस करूया. सो मटेरियल इज एक्सकॅव्हेटेड विथ द हँड labor using the tool like picks, pixel, shovel, axe. ठीक आहे. सो या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण विथ द हेल्प ऑफ हँड लेबर आपण एक्सकॅव्हेशन करू शकतो. इथं एक्सप्लोजिव्हची गरज नाहीये. नो नीड ऑफ हेवी इक्विपमेंट. देयर इज नो नीड ऑफ द हेवी इक्विपमेंट्स. डू नॉट रिक्वायर यूज ऑफ एक्सप्लोजिव्ह. हे तुम्हाला मी आधी सांगितलं, एक्सप्लोजिव्हची गरज नाहीये. हाय हेवी इक्विपमेंटची आपल्याला गरज भासत नाही सॉफ्ट रॉक मध्ये. इथं आपण जे काही हँड लेबरचं बघा, हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत शोवेल, ऍक्सेल यांचा वापर करून आपण काय करू शकतो, एक्सकॅव्हेशन वर्क परफॉर्म करू शकतो. रिक्वायर्स अ टिम्बरिंग इमिडिएटली आफ्टर द एक्सकॅव्हेशन. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की यामध्ये सॉफ्ट सॉइल मध्ये किंवा सॉफ्ट रॉक मध्ये इमिडिएट सपोर्टिंगची गरज भासते, टिम्बरिंगची गरज भासते. ठीक आहे. इफ ग्राउंड इज टू अनस्टेबल, in that case root tries to fail, side tries to cave, in bottom tries to swell up, and thus there is a enormous pressure on the timbering provided. लक्षात असू द्या मी काय म्हटलं तुम्हाला, याचा मीनिंग काय होतो लक्षात बघा. या सेंटेन्सचा मीनिंग काय होतो, these are the walls. हा झाला इनवर्ट किंवा बॉटम. ठीक आहे. आणि हे झालं त्याचं रूट, हे झालं त्याचं रूट. सो ज्या वेळेस आपण एक्सकॅव्हेशन वर्क परफॉर्म करतोय, इमिडिएटली आफ्टर द एक्सकॅव्हेशन दिस ग्राउंड रिक्वायर्स अ टिम्बरिंग सपोर्ट. आपण टिम्बरिंग किंवा सपोर्ट प्रोव्हाइड केला. बट व्हाट हॅपन्स जर का ग्राउंड अनस्टेबल असेल, सो इट एक्झर्ट्स अ लॉट्स ऑफ प्रेशर ऑन द टिम्बरिंग. त्यावेळेस तो काय करणार आहे, या टिम्बरिंग वरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेशर हा एक्झर्ट करणार आहे. त्यामुळे टिम्बरिंग प्रोव्हाइड करताना सुद्धा जो काही वूड आहे किंवा जो टिम्बर आहे त्याची स्ट्रेंथ सफिशियंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो या सेंटेन्सचा मीनिंग एवढाच आहे की व्हेन द ग्राउंड इज अनस्टेबल, सो दॅट टाइम इट एक्झर्ट्स ए मोर अँड मोर प्रेशर ऑन द टिम्बर्स. ठीक आहे. सो बघा, बाय हँड लेबर तुम्ही एक्सकॅव्हेशन करू शकता. नो नीड ऑफ हेवी इक्विपमेंट, देन एक्सप्लोजिव्हची गरज नाहीये, आणि टिम्बरिंग वरती जास्त प्रेशर येऊ शकतो इन केस ऑफ द अनस्टेबल ग्राउंड. हे लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट, मोर केअर रिक्वायर्ड इन द एक्सकॅव्हेशन वर्क. व्हाय? बिकॉज देयर इज अ लॉट्स ऑफ टिम्बरिंग इज यूज्ड इन द सपोर्टिंग सिस्टीम. ठीक आहे. सो त्यामुळे एक्सकॅव्हेशन करत असताना केअर जी आहे ती खूप घेतली पाहिजे. देन मोर ऑब्स्ट्रक्शन इनसाइड ऑफ द टनेल due to the supporting system and hence slow progress of the work. ओके. बघा, हार्ड रॉक मध्ये काय करतो आपण, ड्रिल करा, एक्सप्लोजिव्ह फीड अप करा, त्याला स्टेमिंग करा, प्राइमिंग करा आणि ब्लास्ट करा. ब्लास्ट झाल्यानंतर सगळं मकिंग जे आहे त्याला हॉल करून टाका. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण ऑपरेशन परफॉर्म करत असतो. बट बेसिकली इथं काय होतं की एक्सकॅव्हेशन करत असताना लगेच सपोर्टची गरज भासते. मग सायमल्टेनियसली आपण आफ्टर द एक्सकॅव्हेशन लगेच आपण काय करतो, सपोर्टिंग सिस्टीम प्रोव्हाइड करतो इन टर्म्स ऑफ टिम्बर. मग त्यावेळेस नंबर ऑफ कंपोनेंट्स आपल्याला लागत असतात. मग ही जी सपोर्टिंग सिस्टीम तुम्ही प्रोव्हाइड करणार, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला वर्क करत असताना, लेबरला काम करत असताना हे काय करतात, एक प्रकारचं रेजिस्टन्स प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे. मकिंग ऑपरेशन परफॉर्म करायचंय, सो या वेळेस मध्ये काय होतं की रेजिस्टन्स आपल्याला मिळतो या टिम्बरिंग मुळे काम करताना. त्यामुळे काय होतं की जे प्रोसेस आहे, वर्किंग प्रोसेस ती खूप स्लो होते आणि इट रिक्वायर्स अ लॉंगर टाइम दॅन दी हार्ड रॉक टनलिंग. सो हार्ड रॉक टनलिंग पेक्षा सॉफ्ट रॉक टनलिंग मध्ये काम करताना म्हणजे जो काही टाइम आहे तो डिले होतो. ओके. सो दीज आर सम पॉइंट्स व्हिच आर डिफर फ्रॉम द हार्ड रॉक टनलिंग. वन बाय वन तुम्हाला हे सगळे पॉइंट आहेत लक्षात ठेवायचे. बट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे पॉइंट्स आहेत हे महत्त्वाचे की हेवी इक्विपमेंटची गरज नाहीये, देयर इज नो नीड ऑफ द एक्सप्लोजिव्ह अँड इट रिक्वायर्स अ इमिडिएट सपोर्ट. सो हे जे काही बेसिक पॉइंट्स आहेत ते महत्त्वाचे. ओके. सो या गोष्टी सगळ्या तुम्ही नोट डाऊन करा. आफ्टर दिस बघा, प्रिव्हियसली आपण डिस्कस केलं टाइप्स ऑफ द ग्राउंड इन द सॉफ्ट सॉइल, आणि त्यानंतर आपण बघितलं की एक्सकॅव्हेशन इन सॉफ्ट रॉक कंपेअर विथ दॅट ऑफ हार्ड रॉक. आफ्टर दॅट डिफरंट मेथड्स फॉर द टनलिंग इन सॉफ्ट ग्राउंड और सॉफ्ट रॉक. सो जवळजवळ 12 मेथड्स आहेत. बघा वन बाय वन मी यांची नावं इथं बघतो. बघा, 4 पोलिंग मेथड. सो यामध्ये 4 पोल नावाचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, नावाचा टिम्बर आहे, त्याचा बेसिकली यूज होतो टू प्रोव्हाइड अ सपोर्ट. मिडल बीम मेथड. ठीक आहे. देन आहे आर्मी मेथड और केस मेथड, बेल्जियम मेथड, इंग्लिश मेथड, अमेरिकन मेथड, ऑस्ट्रेलियन मेथड, इटालियन मेथड, जर्मन मेथड, लिनियर
लिनियर मेथड, ऍक्च्युअली इट इज लिनियर प्लेट मेथड, देन शील्ड मेथड आणि कॉम्प्रेस एअर टनलिंग. सो जवळजवळ 12 मेथड्स आहेत. आता एक्झाम मध्ये लक्षात असू द्या, हे समजणं किंवा लगेच सुचणं त्या केस मध्ये, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. सो बघा येतं तुमच्या लक्षात येईल, प्रिव्हियसली आपण कोणत्या मेथड बघितल्या, ड्रिफ्ट, देन हिडिंग बेंच, देन पायलट टनेल मेथड. ठीक आहे, हे नाव बघा, यामध्ये कुठेही कंट्रीचं नाव आलेलं नाही. जर का तुम्ही लक्षात घेतलं, बेल्जियम, इंग्लिश, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, इटालियन, जर्मन, सो तुमच्या लक्षात येईल की जे काही कंट्रीज आहेत या कंट्रीचे, या कंट्रीमध्ये या मेथड डेव्हलप झाले, लोकेशन वाईज त्यांना नाव दिले, पण हे सगळे कशासाठी यूज करतात, सॉफ्ट ग्राउंड साठी. सो ज्यावेळेस कंट्रीचं नाव आलं ती मेथड कोणत्यासाठी आहे, सॉफ्ट साठी. पण लक्षात असू द्या, या कंट्री पण महत्त्वाच्या आहेत. उगाच इथे यायचं पाकिस्तान मेथड आणि तुम्ही ते सॉफ्ट ग्राउंड. सो ज्या कंट्री इथे मेन्शन केलेल्या आहेत त्या ऑप्शन मध्ये असतील तर काळजी घ्यायची. त्यानंतर बघा, फोर पोलिंग मेथड, मिडल बीम मेथड, इथं लिनियर मेथड, शील्ड मेथड, कॉम्प्रेस एअर मेथड. तर यामध्ये सपोर्टिंग सिस्टीम ही कोणत्या टाइपची आहे त्यानुसार त्याला नाव दिले. ठीक आहे, फोर पोलिंग मध्ये फोर पोल्स आपण यूज करतो फॉर सपोर्टिंग, देन मिडल बीम मध्ये मिडल बीम आपण यूज करतो. सो वन बाय वन आपण या सगळ्या मेथड्स, त्यांचे प्रिन्सिपल, त्यांचा ऑपरेशनचा सिक्वेन्स, ऍडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे कुठे कुठे फॉर्म होऊ शकतात ते पण आपण बघणार आहोत. सो एक क्वेश्चन तर ह्या स्लाइड वरती नेहमी फॉर्म होणार, काय की विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड फॉर द टनेलिंग इन सॉफ्ट सॉइल किंवा सॉफ्ट ग्राउंड. सो दीज आर द 12 मेथड्स. सो या मेथड्स मधून एखादी मेथड विचारली जाऊ शकते, हे लक्षात असू द्या. सो या स्लाइड वरती प्रश्न फॉर्म होण्याचे खूप चान्सेस आहेत. प्रीवियस स्लाइड वरती कंपॅरिझन वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये 3 पॉइंट्स खूप महत्त्वाचे की देयर इज नो यूज ऑफ हेवी इक्विपमेंट्स, नो यूज ऑफ द एक्सप्लोसिव्ह अँड इट रिक्वायर्स ए इमिडिएट सपोर्ट्स. हे 3 पॉइंट राजांनो खूप महत्त्वाचे. प्रीवियस स्लाइड मध्ये, या स्लाइड मध्ये प्रत्येकाच्या मधला की पॉइंट्स महत्त्वाचा आहे. रनिंग ग्राउंड लगेच सपोर्ट लागतो नाहीतर खाली पडून जाणार आहे. सॉफ्ट ग्राउंड मध्ये रूफ लगेच सपोर्ट लागतो, साइड काही मिनिटापर्यंत थांबू शकतात. पण रूफ काही मिनिटापर्यंत थांबेल, साइड्स किंवा वॉल काही हवर्स पर्यंत थांबतील. रूफ आणि साइड्स काही हवर पर्यंत थांबू शकतात, बट अप टू द लेंथ ऑफ 1.5 मीटर टू दी 4 मीटर ऑफ एक्सकॅव्हेशन. हे या स्लाइड वरती पण प्रीवियसली क्वेश्चन्स फॉर्म झालेत आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये पण तयार होऊ शकतात. ठीक आहे, टाइप्स ऑफ दी ग्राउंड वरती. दिस इज व्हाट कंपॅरिझन. आणि ह्या झाल्यात आपल्या 12 मेथड्स. सो ही मेथडची स्लाइड खूप महत्त्वाची. आता यानंतर की व्हाट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग, मीन्स याचा मीनिंग काय की हे मेथड जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात तर कोणकोणत्या फॅक्टरचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. वन बाय वन लक्ष द्या. साइज ऑफ द टनेल. आता तुम्हाला मी जेव्हा एक एक मेथड पुढे जेव्हा शिकवेल तर प्रत्येक मेथडची युनिक प्रॉपर्टी असणार की ही जी मेथड आहे कोणत्या टाइपच्या टनेल साठी वापरणार आहोत आपण, स्मॉल साइज, लार्ज साइज, मीडियम साइज. जसं ड्रिफ्ट मेथडचा जर काय विचार केला इन हार्ड रॉक, सो ड्रिफ्ट मेथड इज यूज्ड फॉर द लार्जर क्रॉस सेक्शन, हिडिंग अँड बेंच मेथड फॉर मॉडरेट, फुल फेस मेथड फॉर द स्मॉल टनेल. बरोबर. सो साइज ऑफ द टनेल वरती पण वाइडर टनेल्स रिक्वायर्ड मोर ग्राउंड सपोर्ट. जेवढा टनेलची साइज वाढणार आहे तेवढी त्याला सपोर्टची गरज भासणार आहे. मोर सपोर्ट मोर क्विकली प्लेस दॅन द नॅरो वन. ओके. नेक्स्ट, टाइप ऑफ द ग्राउंड. टाइप ऑफ द ग्राउंड मीन्स व्हाट, सॉफ्ट सॉइल आहे, सॉफ्ट ग्राउंड आहे, पण परत त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज आहेत. रनिंग ग्राउंड, फर्म ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. सो अकॉर्डिंग दॅट हे तुम्हाला मी लक्षात येईल थोड्या वेळानंतर की प्रत्येक मेथडची युनिक प्रॉपर्टी. आता फोर पोलिंग मेथड जर वापरायची असेल तर ती रनिंग ग्राउंड मध्ये बेस्ट मेथड आहे. रनिंग ग्राउंड इज द टाइप ऑफ द सॉफ्ट ग्राउंड. सो त्यामुळे टाइप्स ऑफ द ग्राउंड वरती सुद्धा मेथड सिलेक्शन डिपेंड करतं. मोर द कोहेजन प्रेझेंट इन द सॉइल, लेस इज द अर्जन्सी अँड क्वांटिटी ऑफ द सपोर्ट रिक्वायर्ड. आता कोहेजन सॉइल मध्ये जर का असेल, मोर इज द कोहेजन. कोहेजन मीन्स व्हाट, अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द सेम मॉलिक्युल्स. जर का कोहेजन जास्त प्रमाणात असेल तर त्या केस मध्ये तुम्ही सपोर्टिंग सिस्टीम थोड्या वेळानंतर जरी प्रोव्हाइड केली तरी चालतंय. बिकॉज कोहेजन मुळे ते पार्टिकल्स जे आहेत एकमेकाला अट्रॅक्ट करून ठेवतात, स्वतःला होल्ड करून ठेवतात. मोर इज द कोहेजन, टाइम जो आहे सपोर्टिंग सिस्टीमचा प्रोव्हाइड करण्याचा तो लेस जरी झाला तरी चालतंय. मीन्स टाइम जो वाढला तरी चालतंय, मीन्स तुम्ही लेट प्रोव्हाइड केलं तरी चालतंय, असं याचा मीनिंग. नेक्स्ट, अवेलेबल इक्विपमेंट. कोणत्या प्रकारचे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि मेथड ऑफ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. राजांनो लक्षात असू द्या, हा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण इथे प्रोव्हाइड करतोय इन केस ऑफ द सॉफ्ट सॉइल. हा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन लक्षात ठेवा. हार्ड मध्ये काय होतं लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, ड्रिल होल प्रिपेअर करतो. सो ड्रिल आपण प्रिपेअर करतो. ड्रिल झाले का आपण याला काय करतो, चार्जिंग करतो. चार्जिंग करणं म्हणजेच काय रे, एक्सप्लोजिव्ह फीड अप करणं. त्यानंतर आपण स्टेमिंग ऑपरेशन परफॉर्म करत असतो.
स्टेमिंग ऑपरेशन परफॉर्म करतो, त्यानंतर आपण ब्लास्टिंग करतो. सो दिस इज द जनरल सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन केस ऑफ द हार्ड रॉक. बट सॉफ्ट रॉक मध्ये सुरुवातीला आपण काय करणार, एक्सकॅव्हेशन करणार. एक्सकॅव्हेशन झाल्यास आपण त्याला काय प्रोव्हाइड करणार, सपोर्टिंग सिस्टीम. ठीक आहे, सपोर्टिंग आपण त्याला प्रोव्हाइड करणार इन टर्म्स ऑफ टिंबर. आणि लास्टला आपण काय करणार, मकिंग करणार. मकिंग म्हणजे एक्सकॅव्हेटेड मटेरियलला उचलायचं आणि जे काही प्लेस असेल त्याची जाऊन त्याला डंप करायचं, मकिंग. सो दिस इज द मेथड ऑफ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन केस ऑफ द सॉफ्ट रॉक, सॉफ्ट ग्राउंड. ही जनरल ऑपरेशनची सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स महत्त्वाची, कारण प्रिव्हियसली असं लक्षात आलंय, प्रिव्हियसली क्वेश्चन पेपर जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स हे विचारले जात असतात. एक्सकॅव्हेशन, सपोर्टिंग सिस्टीम प्रोव्हाइड करा आणि मकिंग करा. हार्ड रॉक मध्ये ड्रिलिंग, चार्जिंग, स्टेमिंग अँड ब्लास्टिंग. क्लियर? So size of the tunnel, method of the size of the tunnel, available equipment, types of the ground, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि लास्ट नोट पॉइंट आहे, दिस इज व्हॉट इट इज द नोट पॉइंट. हा जो पॉइंट आहे ऍक्च्युअली इट इज द नोट पॉइंट. एक नोट पॉइंट आहे ऑपरेशनचा सिक्वेन्स, तुम्हाला नोट डाउन करायचं. ओके, सो आतापर्यंत आपण काय बघितलं, टाइप्स ऑफ द ग्राउंड, सेकंड इज टाइप्स ऑफ द मेथड, देन कंपॅरिझन बघितलं आपण, आणि दिस इज फॅक्टर अफेक्टिंग टू सिलेक्ट द मेथड्स. यानंतर आता मी स्टार्ट करणार आहे फर्स्ट मेथड, ज्याचं नाव आहे फोर पोलिंग मेथड. ओके, फर्स्ट मेथड ज्याचं नाव आहे फोर पोलिंग मेथड. प्रिव्हियसली तुम्ही ह्या गोष्टी नोट डाउन करा, व्हिडिओला पॉज करून. चला तर आपण स्टार्ट करूया नेक्स्ट मेथड, ज्याचं नाव आहे फोर पोलिंग मेथड. सो फोर पोलिंग मेथडचे काही पॉइंट्स, महत्त्वाचे पॉइंट्स आज आपण समजून घेऊ. आता ही जी मेथड आहे मित्रांनो, ही मेथड कधी यूज केली जाते, रनिंग ग्राउंड मध्ये. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ रनिंग ग्राउंड? की द एक्सकॅव्हेशन वर्क रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट्स फॉर रूफ अँड वॉल किंवा साइड. इमिडिएट सपोर्ट म्हणजे जर का कोहेजनलेस सॉइल असेल, ड्राय सँड असेल, ड्राय ग्रॅव्हल असेल, तर त्या केस मध्ये फोर पोलिंग मेथड वापरली जाते. ऍक्च्युअली ही जी मेथड आहे इट इज व्हेरी ओल्ड मेथड, खूप जुनी मेथड आहे, पूर्वीपासून जी वापरत येते. And nowadays this method is replaced by compressed air tunneling method. Compressed air tunneling method. Okay, so हे तीन पॉइंट जे आहेत ते खूप महत्त्वाचे रिलेटेड टू दिस मेथड. जे काही प्रश्न जर बनवतील यावरून, कुठलेही फॅकल्टीज असतील, टीचर असतील, जे काही क्वेश्चन्स बनवतील या टनेलिंगचे आणि या मेथडवरून जर क्वेश्चन काढायचे असतील तर हे तीन पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत. की दिस मेथड इज यूज्ड इन रनिंग ग्राउंड, इट इज व्हेरी ओल्ड मेथड and nowadays it is replaced by the compressed air tunneling method. सो हे तिघ पॉइंट खूप महत्त्वाचे त्या मेथडचे. दिस मेथड इज ऑफ फोर पोलिंग अँड फॉर एक्सप्लोरेशन ऑफ कॉमन इन दी रनिंग ग्राउंड. इट इज फॉर ए रनिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड म्हणजे काय? ड्राय सँड, ड्राय ग्रॅव्हल, और तुम्ही म्हणू शकता कोहेजनलेस सॉइल. सो यामध्ये ही मेथड जी ती मोस्टली यूज केली जाते. The next point is what? This is very old method. This method is very old method. Then it is now being replaced by the compressed air tunneling method. Compressed air tunneling method. Compressed air tunneling method. So हा स्टार पॉइंट झाला. आता याचा मीनिंग काय होतो लक्षात घ्या. बघा मी इथे एक परत टनलचा क्रॉस सेक्शन घेतोय, डी सेक्शनचा. So after the excavation work, leave the sides and roofs. All needs a immediate support in terms of timber. But timber जर का प्रोव्हाइड केलं तुम्ही तर timber मुळे काय होते की there is a resistance to the working area किंवा वर्किंग पीपल्स. जे काही वर्किंग पीपल्स आहेत, तो काही एरिया आहे तो काय होतो, कमी होऊन जातो. त्यामुळे आपलं वर्क जे ते खूप स्लो होतं. बट nowadays what happen की जी काही सपोर्टिंग सिस्टीम आहे इट इज रिप्लेस्ड बाय द compressed air tunneling method. म्हणजे आपण काय करतो की कंप्लीट क्रॉस सेक्शन मध्ये एअर जी आहे ती कंप्रेस करतो आणि मध्ये गेलेली जी एअर आहे ती मग काय करते की अशा टाइपने सपोर्ट प्रोव्हाइड करते. सो कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. सो हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे की फोर पोलिंग मेथड इज रिप्लेस्ड बाय व्हिच टाइप ऑफ मेथड? कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. आणि जी कंप्रेस झालेली एअर आहे ती काय करते बेसिकली इट प्रोव्हाइड्स ए सपोर्ट लाइक अ टिंबर फ्रेमवर्क, लाइक अ टिंबर शीटिंग. सो ती काय करते आपल्याला एक प्रकारचा सपोर्ट प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. नेक्स्ट, आता याचा यूज कोणत्या टाइपच्या क्रॉस सेक्शन मध्ये करायचा?
दिस मेथड इज स्लो मेथड. व्हाय? बिकॉज लॉट्स ऑफ टिम्बरिंग वर्क इज देयर. पुढे लक्षात येईलच तुम्हाला जो आम्ही सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन डिस्कस करेल की दिस मेथड इज व्हेरी स्लो मेथड and hence used for the small dimensions tunnel. ज्याची लेंथ शॉर्ट आहे, ज्याचे डायमेन्शन शॉर्ट आहे, अशा टाइपच्या टनल साठी आपण यूज करतो फॉर लाइंग द सीवर्स, गॅस पाइप्स एक्सेट्रा अँड ॲट अ ऑर्डिनरी डेप्थ. ओके, सो हे पॉइंट लक्षात ठेवा. स्लो मेथड असल्यामुळे आपण त्याला स्मॉल डायमेन्शन्स टनल साठी यूज करत असतो फॉर दी सीवर्स, पाइपलाइन, गॅस पाइपलाइन वगैरे असतील त्यासाठी. and it requires a skilled labor. Why it requires a skilled labor? Because lots of timbering work is there. त्यामुळे आपल्याला इथं स्किल लेबरची गरज असते. सो बेसिकली ह्या मेथड वरती हे पॉइंट्स लक्षात ठेवा. इट इज युजफुल फॉर द रनिंग ग्राउंड, व्हेरी ओल्ड मेथड. नाउअडेज इट इज रिप्लेस्ड बाय द compressed air tunneling method. And this method is slow because lots of timbering work is there. आणि त्यामुळे आपण त्याला स्मॉल डायमेन्शन्स टनेल साठी यूज करत असतो. ओके, सो साईज आलं, स्किल लेबरची गरज भासते, त्यानंतर ग्राउंड आला आणि हे मेथडला आता रिप्लेस करतो. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. नाउ सेकंड इज मोर इम्पॉर्टंट, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. आता ही मेथडॉलॉजी कशा पद्धतीने परफॉर्म केली जाते व्यवस्थित पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला ते समजून घ्यायचंय. चला तर मग या स्लाइड वरती बघा, तुम्हाला एक समजण्यासाठी मी बरेचसे डायग्राम जे आहेत, इमेजेस जे आहेत, काही फोटोज आहेत बुकचे, ते ऍज इट इज मी इथे घेतलेत जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात यावं की ऍक्च्युअली वर्किंग प्रोसेस कशी होते. मग बघा, चला आपण ट्राय करूया समजून घेण्याचा. आता बघा मित्रांनो, ऑपरेशन कसे परफॉर्म करायचे. तो हा जो काही क्रॉस सेक्शन तुम्हाला इथे दिसतोय, ठीक आहे, हा जो काही क्रॉस सेक्शन बघा इथे मी दाखवलेला आहे. ऍक्च्युअली इट इज द साइड व्ह्यू. हा काय आहे? साइड व्ह्यू. आणि हा आहे माउंटन हिल, ज्या थ्रू आपल्याला काय करायचं? टनेल एक्सकॅव्हेट करायचं. याच्या व्हाईट मध्ये मी जे डॉटेड लाईन दाखवल्या, डॉटेड लाईन, सो बेसिकली हे काय आहे? एक साइड व्ह्यू आहे टनेलचा. आपल्याला इथे काय करायचं? टनेल कन्स्ट्रक्ट करायचं. ओके, आधी हे समजून घ्या. दिस इज द टनेल. हा टनेल मला इथे कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि हा कंप्लीट काय आहे? एक हिल रिजन आहे, माउंटन आहे, हिल आहे. सो आपण काय करत असतो? सुरुवातीला अलाइनमेंट ट्रान्सफर करण्यासाठी एक शाफ्ट आपण कन्स्ट्रक्ट करत असतो, बरोबर का नाही? शाफ्ट आपण एक्सकॅव्हेट करत असतो आणि शाफ्ट कुठून एक्सकॅव्हेट करतो आपण? फ्रॉम द टॉप ऑफ द ग्राउंड सरफेस अप टू द बेस ऑफ द टनेल और इनवर्ट ऑफ द टनेल. सो हा जो इथे जी ओपनिंग तुम्हाला दिसते, ऍक्च्युअली इट इज द शाफ्ट. सो तीन गोष्टी लक्षात आल्या की हा जो काही आहे कंप्लीट माउंटन आहे, हिल आहे, त्यामध्ये मला इथे टनेल कन्स्ट्रक्ट करायचं, टनेल कन्स्ट्रक्ट करायचं. सो सुरुवातीला मी इथे एक शाफ्ट कन्स्ट्रक्ट केलेला आहे फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन अप टू द इनवर्ट ऑफ द टनेल और बेस ऑफ द टनेल. क्लियर? इथपर्यंत काय अडचण नाही. आता बघा, ज्या वेळेस आपण शाफ्ट कन्स्ट्रक्ट करतो, सो दॅट टाइम व्हाट हॅपन? इट यूज टू मोर फेसेस फॉर द एक्सकॅव्हेशन. सो हा शाफ्ट मला काय करणार आहे? दिस अँड दिस टू मोर फेसेस जे आहेत तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे एक्सकॅव्हेशन वर्क साठी. सो आता मी ह्या पॉइंट पासून आणि ह्या पॉइंट पासून एक्सकॅव्हेशन वर्क मी स्टार्ट करू शकतो. क्लियर? बट मला काय म्हणायचंय की हा जो ग्राउंड आहे, हा ग्राउंड कोणत्या टाइपचा ग्राउंड आहे? दिस इज सॉफ्ट सॉइल और सॉफ्ट ग्राउंड. सो इट रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट्स, बरोबर का नाही? मग ज्या वेळेस तुम्ही हे एक्सकॅव्हेशन केलं, मी शाफ्ट क्रिएट केला, शाफ्ट प्रिपेअर केला, दिस इज व्हाट? शाफ्ट. सो दॅट टाइम व्हाट हॅपन? द साइड्स. आता शाफ्ट जो आहे त्याचा क्रॉस सेक्शन कसा असू शकतो? टॉप व्ह्यू तो सर्क्युलर पण असू शकतो किंवा तो रेक्टँग्युलर और स्क्वेअर पण असू शकतो. क्लियर? सर्क्युलर पण असू शकतो किंवा रेक्टँगल. मग त्याची जी काही पेरिमीटर आहे, पेरिफेरी आहे कंप्लीट. सपोज इट इज सर्क्युलर वन, मग त्याचा काय असणार? सर्कम्फरन्स इनसाइड. सो दिस सॉइल इज सॉफ्ट. सो दॅट टाइम व्हाट हॅपन्स की हिला इमिडिएट सपोर्टची गरज भासेल. मग ज्यावेळेस आपण हा शाफ्ट कन्स्ट्रक्ट करणार, सो अलॉंग द इंटरनल पेरिफेरी आपण काय करणार आहोत? त्याला एक सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहोत इन टर्म्स ऑफ वुडन शीट और टिम्बर शीट. क्लियर होते मी काय म्हणतोय? सो फर्स्ट ऑपरेशन इज व्हाट? A shaft is sunk in the ground from the surface. So from the surface up to the bottom level or inward, a shaft is sunk. Clear? But after that, to support the ground, timber sheeting is placed. Because the ground is what? It is soft soil. So that's why we require an immediate supporting system. आणि ती कशाच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करतो आपण? इन टर्म्स ऑफ शीट ऑफ द टिम्बर्स. मग इथं बघा मी काही इमेजेस इथे दिल्या. सो हे तुमच्या लक्षात येत असेल, दिस इज व्हाट? इट इज द शीट ऑफ टिम्बर. हे बघा, अशा शीट असतील, टिम्बरच्या प्लेट्स असतील. हे काय करणार आहोत आपण? अलॉंग द इंटरनल पेरिफेरी जी आहे शाफ्टची, जर का तो सर्क्युलर असेल तर किंवा जर का तो रेक्टँग्युलर असेल तर साइडला आपण असे टिम्बर शीट जे आहेत ते आपण प्लेस करणार आहोत. व्हाट इज द पर्पज? टू सपोर्ट द सराउंडिंग सॉइल.
बिकॉज द सॉइल और द ग्राउंड इज सॉफ्ट. क्लिअर झालं? चला मग हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असं मी समजतो. एक्सकॅव्हेशन झालं आणि साइडची सॉइल जी आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण टिम्बर शीट पण प्लेस केल्या. आता त्यानंतर या शीटच्या समोर आता बघा ऑल अराउंड मी अशा शीट प्रोव्हाइड करणार आहे. इथे मी पेन यूज करतो व्हाईट. आता मी काय करणार आहे शीट प्रोव्हाइड करणार आहे बरोबर. आता या साइडला बघा अशा पद्धतीची शीट आहे फ्रॉम दिस ही झाली शीट. हे अशा पद्धतीने आपण इथे शीट प्रोव्हाइड करणार. आता साइड व्ह्यू असल्यामुळे तुम्हाला ही शीट इथे दिसते आणि समोरच्या पण शीट दिसतील पण त्या लाईनच्या टर्म्स मध्ये दिसतील. लाईनच्या टर्म्स मध्ये. ओके इथे पण काय असतील शीट समोरच्या शीट दिसतील. या समोरच्या शीट झाल्या समोरच्या शीट. क्लिअर? पण आपण ते काढून टाकूया. आपण फक्त साइडचा विचार करू इथं. सो या साइडला आपण इथं काय केलं या शीट्स आहे. these are the wooden sheet. Okay या wooden sheet आपण to support this ground or soil या wooden sheet आपण प्लेस केली. काय अडचण नाही. आता याच्या जस्ट समोर या वुडन शीटच्या जस्ट समोर काही सेंटीमीटर फ्यू सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द शीट आपण प्रोव्हाइड करतो टिम्बर बेंट. सर व्हॉट इज अ टिम्बर बेंट? तर लक्ष द्या त्यासाठी पण आपल्याकडे एक डायग्राम आहे. त्या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज द टिम्बर ऑर वुडन बेंट. या डायग्रामला मी बघा थोडी मोठी करतो. हा आता तुम्हाला क्लिअर आहे. दिस इज कॉल्ड ए टिम्बर बेंट. त्याला काय म्हटलं जातं? टिम्बर ऑर वुडन बेंट. हा अशा पद्धतीचा असतो ए शेप मध्ये. सो बघा याला टॉप आहे. या टॉपला म्हटलं जातं कॅप. दिस इज कॉल्ड ए कॅप. बघा इथे नाव दिसतंय कॅप. सो टॉप ऑफ द वुडन बेंट इज नोन ॲज द कॅप. आणि त्याचे काही इन्क्लाइन साइड्स आहेत. दिस इज कॉल्ड ए पोस्ट. त्याला काय म्हणतात? पोस्ट. सो इन्क्लाइन साइड्स आर द पोस्ट अँड टॉप साइड इज व्हॉट? कॅप. आता याची साइज बघा. याची साइज काय आहे? 1200 mm. याचे डायमेन्शन दिलेत मित्रांनो. हे कशामध्ये आहेत? mm मध्ये. 1200 mm म्हणजेच काय तर 1.2 मीटर. सो 1.2 मीटर लेंथ आहे कॅपची. आणि व्हॉट इज द हाईट ऑफ दिस बेंट? 1600 म्हणजेच काय रे? म्हणजेच काय 1.6 मीटर. सो 1.6 मीटर हाईट आहे आणि 1.2 मीटर हा बेंटची लेंथ आहे. त्यानंतर याचा क्रॉस सेक्शन जर बघितला तर कॅप अँड पोस्ट बोथ आर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन ऑफ द साइज 0.15 मीटर टू दी 0.15 मीटर. ओके म्हणजे 150 mm बाय 150 mm क्रॉस सेक्शन आहे. त्याचा स्क्वेअर क्रॉस सेक्शन लाईक दिस. स्क्वेअर क्रॉस सेक्शन. आणि हा अशा पद्धतीचा ब्लॉक असेल. सो दिस इज द क्रॉस सेक्शन ऑफ 0.15 मीटर बाय 0.15 मीटर. कॅपचा पण आणि पोस्टचा पण. सो अशा टाइपची जी काही अरेंजमेंट आहेत बघा लक्ष द्या. सपोर्टिंग सिस्टीम मध्ये जे काही आपण यूज करतोय ऑल आर द वुडन ऑर टिम्बर. टिम्बरचे ब्लॉक असतील, टिम्बरच्या शीट असतील, टिम्बरचे पोल्स असतील. ओके सगळे टिम्बरचेच आहे. तो सुरुवातीला टिम्बर शीट आपण अशी प्रोव्हाइड केली आणि आता हा पण काय आहे? कम्प्लीटली टिम्बरचा आहे. या फॉर्म मध्ये ए शेप मध्ये त्याला टिम्बर ऑर वुडन बेंट म्हणतात. ज्याच्यामध्ये टॉपला आहे कॅप आणि बॉटमला काय आहे म्हणजे साइडला काय आहे? पोस्ट. साइड हाईट किती असणार? 1.6 मीटर. जो काही कॅप आहे त्याची लेंथ किती आहे? 1.2 मीटर आणि क्रॉस सेक्शनल डायमेन्शन काय आहे? 0.15 मीटर 0.15 मीटर. हे डायमेन्शन पण लक्षात असू द्या कारण ते एक्झाम साठी महत्त्वाचे आहे. की जी कॅप प्रोव्हाइड केली त्याची डायमेन्शन किती? 1.2 मीटर, हाईटचे 1.6 मीटर. आता हा जो काही व्ह्यू मी तुम्हाला इथे दाखवतो मित्रांनो, बेसिकली हा वुडन बेंटचा कोणता व्ह्यू आहे? इट इज द फ्रंट व्ह्यू. हा कोणता आहे? फ्रंट व्ह्यू आहे बरोबर. मग आपण काय करणार आहोत? त्याला ऍज इट इज अशी प्लेस नाही करायची आपल्याला. हा जो काही पार्ट आहे हा असा पकडायचा आणि याला अशा पद्धतीने ठेवायचा. म्हणजे आपण त्याला इथे ठेवणार आहोत. लक्ष द्या अशा पद्धतीने हा जो काही बेंट आहे बघा तुमच्या लक्षात येईल. आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत. अशा पद्धतीने बरोबर या शीटच्या समोर. क्लिअर होते? ही वुडन शीट आहे. या वुडन शीटच्या समोर मी ह्या बेंटला अशा पद्धतीने तुम्ही प्लेस करणार आहे. सो इन फ्रंट ऑफ दी शीट. मग इथं लक्ष द्या ही शीट आपण इथं प्लेस केली. दिस इज द शीट. या शीटच्या समोर आपण त्याला प्लेस करणार आहोत फ्यू सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ दी शीट. क्लिअर होतंय? दिस इज व्हॉट? फ्रंट व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यू तुम्ही आता बघू शकता. पण जेव्हा मी त्याला उचलेल आणि शीटच्या समोर ठेवेल तेव्हा तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसणार आहे का? नाही. तेव्हा तुम्हाला फक्त एक स्ट्रेट लाईन दिसेल. काय दिसेल? एक लाईन. सो याला असं उचलायचंय आणि शीटच्या समोर आपल्याला ठेवायचंय. मग बघा मी इथे ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल 1.
हे बघा, हा अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसू शकतो. हे बघा, हा अशा पद्धतीने दिसू शकतो. इकडे पण हा काय झाला आता, वुडन बेंड. सो सॉइल ग्राउंड, त्याच्या समोर आहे वुडनच्या शीट, आणि त्याच्या जस्ट समोर काय आहे आपला फ्यू सेंटीमीटर. ऍक्च्युअली मी तो लगेच दाखवलं त्याला, बट इट इज इन फ्रंट ऑफ द शीट फ्यू सेंटीमीटर प्लेस करायचा आहे इन फ्रंट ऑफ द शीट लाईक दिस. आता जेव्हा तुम्ही हा व्ह्यू बघणार, तुम्हाला याची कॅप पण दिसेल बघा. याची कॅप तुम्हाला मी दाखवतो. सो दिस इज व्हॉट कॅप. इथपर्यंत इथे तुम्हाला काय दिसणार, कॅप. जी कॅप आहे दिस इज दी कॅप. कारण साइड व्ह्यू मध्ये तुम्ही ही जी कॅप आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. दिस इज द कॅप ऑफ वुडन बेंड. ओके, ही झाली कॅप. क्लियर? दिस इज द साइड व्ह्यू. ठीक आहे. चला मग आता मी ह्या इमेजला काय करतो, स्मॉल करून टाकतो, बाजूला ठेवतो, म्हणजे पुढचं ऑपरेशन काय आहे ते तुम्हाला मला समजून जाईल. याचं झालं. सो आतापर्यंतच्या कोणकोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या बघा. सगळ्यात पहिल्यांदा शाफ्टला सम करा फ्रॉम द टॉप सरफेस टू द इनवर्ट और बेस ऑफ द टनेल. देन to support the surrounding soil, place a wooden sheet. This is the wooden sheet. In front of this wooden sheet, place a wooden bed. This is the wooden bed, few centimeter. ठीक है. So this is the next step. A timber or wooden bed is set up few centimeters from the sheeting. So I think हे तीन ऑपरेशन तुम्हाला लक्षात आले असतील. शाफ्ट कन्स्ट्रक्ट केला, शीट दिली, आणि त्याच्या समोर आपण वुडन बेड पण प्लेस केला. ओके. आता नेक्स्ट, holes in a pattern are drilled into the timber sheeting above and below the cap. Above and below the cap. लक्ष द्या काय म्हणतोय. त्यासाठी ही डायग्राम तुमच्या चांगली मदत करेल. ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता बघा, त्या डायग्रामला मी इथे बाजूला घेऊन टाकतो आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. लाईक ओके. चला काय म्हणतोय तो, की आता बघा, आता हा झाला फ्रंट व्ह्यू. हा झाला फ्रंट व्ह्यू, म्हणजे आपण इकडनं बघतोय, आपण अशा पद्धतीने इकडून बघतोय. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बघणार ना, त्यावेळेस तुम्हाला दिसणारा हा व्ह्यू आहे. अशा पद्धतीने बघा, मग तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. की सुरुवातीला these are nothing but the sheets. जे काय आहे शीटिंग आहे बॅक साइडला, जे व्हर्टिकल आहेत त्या वुडन शीट आहे. त्यांच्या समोर आपण हा काय दिलेला आहे, इट इज टिम्बर बेंड किंवा वुडन बेंड. सो अबोव दॅट वुडन बेंड मीन्स दिस इज द कॅप. ही काय झाली कॅप. हा झाला कॅप. सो या कॅपच्या वरती आणि खाली एका पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचंय, होल जे आहेत ते ड्रिल करायचे. आता इथे लक्षात असू द्या, या दोन ड्रिल होल मधलं जे डिस्टन्स असतं ते असतं 80 mm, म्हणजे 8 सेंटीमीटर. 80 mm दोन ड्रिल होल मधलं. ओके, तर ते काही एवढं कामाचं नाही आपल्यासाठी. ठीक आहे. हा झाला कॅप. सो या कॅपच्या वरती आणि खाली बॉटमला दोघा बाजूला आपण काय करतो, ड्रिल्स करतो. आता हे ड्रिल होल जे आहे आपण का प्रिपेअर करतोय, कारण मेथडचं नाव काय आहे, फोर पोलिंग मेथड. सो बेसिकली याच्यामध्ये आपण फोर पोल्स जे आहेत, फोर पोल्स आपण त्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. फोर पोल्स. सर काय आहे फोर पोल्स? अगेन इट इज द पोल ऑफ टिम्बर. एक टिम्बरचा पोल आहे, त्याचे डायमेन्शन मात्र वेगळे असणार, ते तुम्हाला थोड्या वेळात एक्सप्लेन करणार आहे. सो बेंड जो आहे वुडन बेंड आपण प्लेस केला, त्यानंतर त्याच्या वरती आणि खाली अशा पद्धतीने काय करायचे तुम्हाला, दिस इज द कॅप. कॅपच्या अबोव आणि बिलो एका पॅटर्न मध्ये ड्रिल होल्स आपल्याला इथे द्यायचे. क्लिअर दिसते तुम्हाला ड्रिल होल्स? ओके, म्हणजे इथपर्यंत गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. सो या स्लाइड वरती जे काय आहे हे तुम्हाला सगळं समजलं असणार अशी मी आशा करतो. जरी तुम्हाला काही डाउट्स वगैरे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुम्हाला दिलेला असाल. ठीक आहे. सो तुम्ही ऑपरेशन वरून मला काही क्वेश्चन असतील तर ते विचारू शकता. म्हणजे या स्लाइड वरचे सगळे ऑपरेशन तुमच्या लक्षात आले. शाफ्ट नंतर शीटिंग, शीटिंग नंतर वुडन बेंड, वुडन बेंड नंतर ड्रिल, अबोव द कॅप, बिलो द कॅप. काय करतोय ड्रिल आपण, त्यामध्ये आपण फोर पोल्स जे ते इन्सर्ट करणार आहोत. चला आता मग नेक्स्ट स्लाइड वर. आता नेक्स्ट स्लाइड वरती काही ऑपरेशन्स आहेत आणि त्यासाठी काही पिक्चर्स पण मी इथे घेऊन आलो. ऑलरेडी आपण इथपर्यंत बघितलंय, इट इज वुडन बेंड. या अशा पद्धतीने होल पण प्रिपेअर करून झाले. आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत की फोर पोल्स जो आहे तो इन्सर्ट करणार आहोत. द फोर पोल्स इन a roof and sides are driven to half of their length and remaining half is wedged to fix them properly. What is the meaning of that? जे काही ड्रिल होल्स आपण प्रिपेअर केले यामध्ये आपण काय करणार आहोत, हाफ लेंथ पर्यंत फोर पोल आपण इन्सर्ट करणार आहोत. मग फोर पोल्स काय आहेत सर, तर लक्ष द्या. फोर पोल्स बेसिकली मित्रांनो एक टिम्बरचा पोल आहे. मी तर बघा तुम्हाला सांगतो, त्या डायग्राम म्हणून तुमच्या लक्षात दिसेल. इथे जो काही इन्क्लाइन मेंबर दिसतोय तुम्हाला, इन्क्लाइन मेंबर, सो इन्क्लाइन मेंबर आर दी फोर पोल्स. हे जे आहेत हे काय आहेत, फोर पोल्स.
बेसिकली 1.7 मीटर त्याची लेंथ असते 1.7 मीटर आणि त्याचे क्रॉस सेक्शन असतात इट इज 0.15 मीटर टू दी 0.05 मीटर 0.15 मीटर 0.05 मीटर म्हणजे काय 150 mm आणि 50 mm असा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असतो आणि व्हॉट इज द लेंथ ऑफ द फोर पोल्स 1.7 मीटर ठीक आहे इथे डायमेन्शन आहेत फोर पोल्सशी रिलेटेड मी इथे व्यवस्थित लिहून देतो तुम्हाला त्याची लेंथ किती आहे जनरली 1.7 मीटरची त्याची लेंथ असते आणि क्रॉस सेक्शनल डायमेन्शन जे आहे ते किती आहे 0.15 मीटर 0.05 मीटर हे झाले क्रॉस सेक्शनल डायमेन्शन फोर पोल्सचे बघा हा अशा पद्धतीने फोर पोल्स आता हा फोर पोल्स आपल्याला काय करायचा आहे की अबोव दिस कॅप आणि बिलो दिस कॅप यांच्यामध्ये आपल्याला ते इन्सर्ट करायचे बट देयर इज अ वर्ड की रूप मध्ये आणि साइड मध्ये आता लक्ष द्या मित्रांनो मी तुम्हाला इथं एक क्रॉस सेक्शन काढून दाखवतो बघा याला आपण थोड्या वेळासाठी इकडे ठेवूया बघा सपोज दिस इज दी क्रॉस सेक्शन स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे टनेलचा हा टनेलचा स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे ओके मग याचा रूप कोणता आला बोला मग सांगा रूप अँड साइड सो हे झाले रूप आणि हे झाले त्याच्या साइड्स दीज आर द साइड्स सो हे फोर पोल जे आहेत आपण काय करणार आहोत समोर इथं असं बघा अशा पद्धतीचं इथं काय असणार बेंटअप असणार ओके फ्रंट मध्ये याच्यावरती आपण असे होल्स प्रिपेअर केले याच्या खाली पण आपण असे होल्स हे प्रिपेअर केले त्यानंतर साइडला या बाजूने साइडला सुद्धा सेम टाइपची अरेंजमेंट आहे तर आपण याच्यामध्ये आता काय करणार आहोत फोर पोल्स आपण इन्सर्ट करणार आहोत बट ज्यावेळेस तुम्ही टॉपला रूटला फोर पोल इन्सर्ट करणार तर त्याला असं व्हर्टिकली इन्क्लिनेशन द्या वर्टिकल अपवर्ड इन्क्लिनेशन द्या लाईक दिस हा साइड व्ह्यू मध्ये क्लिअर होईल तुम्हाला वर्टिकल अपवर्ड इन्क्लिनेशन त्याला द्यायचे आणि ह्या ज्या साइड्स आहेत यामध्ये जेव्हा तुम्ही इन्सर्ट करणार तर त्यावेळेस तो अशा पद्धतीने इन्सर्ट करा मीन्स इट इज फ्लेअर्ड ऑफ याला काय म्हणतात फ्लेअर्ड ऑफ बाजूने निघणे बाहेर निघणे साइडला इट शुड बी फ्लेअर्ड ऑफ अशा पद्धतीने बाहेर निघाले पाहिजे अशी अरेंजमेंट असते टॉपला वर्टिकल इन्क्लिनेशन असलं पाहिजे आणि साइडला अशा पद्धतीने बाहेर निघाले पाहिजे मग तो किती स्लोप दिला पाहिजे त्याबद्दल पण मेन्शन केलेलं की 1 मीटर लेंथ वरती 150 mm चं इन्क्लिनेशन पाहिजे फॉर दी रूफ फोर पोल्स इथे जे काही फोर पोल्स असणार आहे 1 मीटर लेंथ वरती 150 mm चं त्याचं काय असेल वर्टिकल इन्क्लिनेशन असेल अशा पद्धतीने आपण तो इन्क्लाइन त्याला इन्सर्ट करायचा आहे हाफ लेंथ साठी आणि साइड वाले जे असतील ते किती फ्लेअरिंग ऑफ असतील 1 मीटरच्या लेंथ वरती 125 mm एवढं त्यांना इन्क्लिनेशन द्यायचं ठीक आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे आता मी जे डायग्राम आहे त्याला परत त्या जागेवर घेऊन जातो ठीक आहे सो क्लियर झालं सो नेक्स्ट पॉइंट इज व्हाट इफ द फोर पोल्स in a roof and sides are driven to half of their length and remaining half is wedged to fit them properly मग हे तुम्हाला साइड व्ह्यू वरून लक्षात येईल ही डायग्राम बघा हे बघा हा साइड व्ह्यू आहे हा एक प्रकारचा साइड ओके आता या साइड व्ह्यू मध्ये तुमच्या लक्षात येईल दिस इज व्हॉट इट इज दी शीटिंग ही शीटिंग आहे ही शीट आपण प्रोव्हाइड केली आणि याच्या मागे काय आहे याच्या मागे कंप्लीटली हा काय आहे सगळा रॉक आहे सॉइल आहे दिस इज दी सॉइल लाईक दिस आणि आपण काय करतोय की एक फोर पोल जो आहे हा असा इन्सर्ट करतोय हा फोर पोल मी असा इन्सर्ट केला ओके आणि हा काय आहे लक्ष द्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डायग्राम वरून सहज इमॅजिन होतील दिस इज द शीटिंग ही झाली आपली शीटिंग या शीटिंगच्या मागे आहे ही सॉइल दिस इज द सॉइल आणि हा काय आपण एक प्रकारचा काय प्रोव्हाइड केलेला आहे इट इज वुडन बेल्ट आणि ह्या बेल्टची काय आहे कॅप तर कॅपच्या टॉप सरफेस बघा अशा पद्धतीने हाफ लेंथ पर्यंत मी फोर पोल जो आहे तो इन्सर्ट केलाय सो हाफ लेंथ मध्ये आणि हाफ लेंथ जी आहे तर इथं बघा अशा पद्धतीने वेज अरेंजमेंट दिली त्यावरती एक वेट ठेवलंय अशा पद्धतीने तिला म्हटलं वेज ठीक आहे हे बघा हे वेजिंग ठेवली सो इथे वेज ठेवलाय हाफ लेंथ जी ती मध्ये इन्सर्ट केलेली आहे क्लियर सो टॉपला अशा पद्धतीचं इन्क्लिनेशन दिलं जातं आणि साइडला फ्लेअरिंग ऑफ असते आय थिंक इट इज क्लियर ठीक आहे हे साइडवर तुमचं लक्षात नंतर नेक्स्ट स्टेप इज व्हाट नेक्स्ट ठीक आहे एकदा अशा पद्धतीने फोर पोल्स आपण इन्सर्ट केले त्यानंतर बघा टॉप फोर पोल्स विथ द अपवर्ड इन्क्लिनेशन ऑफ 150 mm per meter and side poles of the flaring out with a slope of 125 mm per meter सो अशा पद्धतीने स्लोप प्रोव्हाइड करा ते इन्सर्ट करून झाले हाफ लेंथ पर्यंत नेक्स्ट द फेस ऑफ द शीटिंग
जो काही फेस आहे सिटिंगचा, नाव इट इज द फेस ऑफ सिटिंग, हा फेस ऑफ सिटिंग आहे. ठीक आहे. द फेस ऑफ सिटिंग कट आउट ॲट द लोअर लाईन ऑफ द होल्स अँड ग्राउंड इज अलाउड टू द रन अंडर द ग्रॅव्हिटी. बघा किती, आता याच्यात काय करायचं आपल्याला, म्हणून म्हटलं तुम्हाला की याच्यामध्ये जे ऑपरेशन्स आहेत ते व्यवस्थित परफॉर्म करायचे आहेत आणि खूप सिंपल ऑपरेशन्स आहेत. तुम्ही लक्ष द्या फक्त एकदा इकडे, म्हणजे तुम्हाला सगळ्या या गोष्टी व्यवस्थित समजून जातील. आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तर क्लिअर झाल्या की सुरुवातीला आपण एक शाफ्ट ओपन केला, नंतर सराउंडिंग सॉइलला आपण सपोर्ट देण्यासाठी शीटिंग प्रोव्हाइड केल्या, त्याच्या समोर एक वुडन बेल्ट आपण प्रोव्हाइड केला, ड्रिल होल्स दिले आणि नंतर अपवर्ड इन्क्लिनेशनने आपण काय करून टाकलंय, 4 पोल्स जो आहे तो इन्सर्ट केलेला आहे. 4 पोल्स म्हणजे वुडनचा पोल आहे, डायमेन्शन मी तुम्हाला लिहून दिले, तो इन्सर्ट केला अपवर्ड मध्ये. ठीक आहे. आता बघा हा साइड व्ह्यू मध्ये तुमच्या लक्षात येईल, ऍक्च्युअली इथे साइड व्ह्यू अशा पद्धतीने आपण हा 4 पोल जो आहे इन्सर्ट केलेला आहे. आता हे काय होते मित्रांनो, दिस इज व्हॉट शीटिंग ना, ही शीटिंग आहे आणि याच्या समोर फ्यू सेंटीमीटरवर आपण काय ठेवलेलं आहे, वुडन बेंड. तर काय म्हटलंय त्यांनी की ही जी लोअर लेवल आहे इथं पण आपण ड्रिलिंग केलेलं आहे. सो इथं आपण ड्रिलिंग केले, वरती पण ड्रिलिंग केले, बघा तुमच्या लक्षात येईल इथं आपण ड्रिलिंग केलेलं आहे, ड्रिल होल्स आणि वरती पण ड्रिल होल्स आहेत. सो लोअर ड्रिल होल्स जे आहेत तिथून आपल्याला शीटला कट करायचं, कट करायचं म्हणजे एक्सकॅव्हेट करायचं. तर बघा इथं अशा पद्धतीने एक्सकॅव्हेट केलेलं आहे. सो या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हे सगळं काय केलंय, हे एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. सो इथं जे काय आहे इथं आपण कट करणं म्हणजे काय, एक्सकॅव्हेट करणं. तर शीटिंगचा हा पार्ट बघा, एवढा पार्ट जो आपण हा एक्सकॅव्हेट करतो ना. एक्सकॅव्हेट जर करणार तर ही सॉइल कशी सॉफ्ट, तर ती सॉइल काय करेल ना, लगेच रनिंग ग्राउंड आहे तर ती काय करेल, बाहेर पडायला सुरुवात करेल. सो त्याला काय करू द्यायचं आपल्याला, त्याला रन होऊ द्यायचं अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. क्लिअर. सो एकदा 4 पोल इन्सर्ट झाले तर त्यानंतर लोअर होलच्या लाईन पासून त्याला कटिंग करायला सुरुवात करा. एवढा पार्ट जो आहे तो कट करून टाका, मग तिथली सॉइल जी ती बाहेर पडायला सुरुवात. क्लिअर इथपर्यंत झालं. चला आता नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. सो नेक्स्ट स्लाइड वरती आलो. आता बघा हे वुडन बेंड हे पण आपण डिस्कस केलं आणि इथं आपण आलोय की हा पार्ट जो आपण एक्सकॅव्हेट करून आपण अशा पद्धतीने खाली आलो. आता पुढे टेम्पररी सपोर्ट इन टर्म्स ऑफ द हॉर्स हेड. आता नंबर ऑफ सपोर्ट्स लागतील आपल्याला आणि प्रत्येक सपोर्टचं नाव जे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एक टेम्पररी सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो ज्याचं नाव आहे हॉर्स हेड आणि तो कुठे सेट करायचा आहे मला, इन फ्रंट ऑफ द सिटी 600 mm. 600 mm म्हणजे काय, 60 सेंटीमीटर फ्रॉम द सिटिंग अँड 4 पोल्स गिवन टू देअर फुल लेंथ. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस, लक्ष द्या, त्याचा तुम्हाला अर्थ सांगतो मी बघा. ही डायग्राम बघा, या डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल बघा. ओके. चला इथपर्यंत पार्ट तुमच्या लक्षात आला की या पॉइंट पासून आपण काय केलेलं आहे, कट केलेला आहे अप टू दिस. सपोज एवढा एक्सकॅव्हेट केलाय पण याच्या पुढे काय आहे आणखी, हे बघा इकडे पुढे काय आहे आणखी, सॉइल आहे, दिस इज द सॉइल. पण एवढा पार्ट जो आहे आपण एक्सकॅव्हेट करतो, एवढा पार्ट सपोज मी एक्सकॅव्हेट केला, हा एवढा पार्ट मी पूर्ण एक्सकॅव्हेट केला. ठीक आहे, हा पार्ट मी एक्सकॅव्हेट केला. आता राजाने मला तुम्ही सांगा, जर हा पार्ट मी एक्सकॅव्हेट केला, इथली सॉइल जी बाहेर पडली, त्यानंतर हा 4 पोल जो आहे तो आहे त्या पोझिशनला स्वतःहून राहील का, नाही राहणार, बिकॉज त्याचं जे काही सेल्फ वेट आहे त्यामुळे तो खाली येऊ शकतो. सो त्यासाठी त्याला त्या जागेवर ठेवण्यासाठी आपण काय करतो, एक टेम्पररी सपोर्ट आपण इथं प्रोव्हाइड करतो. या लेवल पर्यंत ग्राउंड आहे, अप टू दिस लेवल देयर इज अ ग्राउंड, बरोबर की नाही. या लेवल पर्यंत ग्राउंड आहे तर देयर इज अ सिलिंग शॉर्ट ब्लॉक आणि यावरती आपण एक असा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. दॅट सपोर्ट इज द हॉर्स हेड. So horse head is the temporary support which is placed 600 mm in front of the seating. So ही झाली seating, ही झाली seating आणि हा आपण सपोर्ट प्रोव्हाइड केलाय 600 mm वरती. एक्सकॅव्हेशन ह्या डायरेक्शनला करतोय आपण, या डायरेक्शनला एक्सकॅव्हेशन करतोय. दिस इज द seating, बरोबर. हा झाला पेंटर. seatingच्या समोर 600 mm वरती आपण काय करतोय की एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड करतोय, बिकॉज इथली जी सॉइल आहे ती अंडर द वेट आपण ती तिला रन होऊ दिलेला आहे. सो दिस इज व्हॉट हॉर्स हेड. सो हॉर्स हेड इज द टेम्पररी सपोर्ट आणि हा टेम्पररी सपोर्ट दिल्यामुळे जो काही लेंथ आहे कंप्लीट, नाव एवढी लेंथ बाहेर होती का नाही, आता ही कंप्लीट लेंथ आपल्याला पुढे काय करायचं, त्याला इन्सर्ट करून द्यायचं इन दी सॉइल. क्लिअर. सुरुवातीला फक्त हाफ लेंथचा पार्ट जो आहे तो सॉइल मध्ये होता, पण ही सॉइल एक्सकॅव्हेट झाल्यामुळे इथे टेम्पररी सपोर्ट देतोय आपण. दिस टेम्पररी सपोर्ट इज लाईक अ बेल्ट, वुडन बेल्ट, आणि मग याला आपण पुढे आणखी इन्सर्ट करून देतो. हा पुढे इन्सर्ट झाल्यानंतर लक्ष द्या, हे डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल. आता पुढे मी शॉर्ट बघू, ठीक आहे.
या डायग्रामला आता बघू. आता रिमेनिंग गोष्टी तुम्हाला ह्या डायग्राम वरून लक्षात येईल. बघा या डायग्राम बघा, हे ऑपरेशन कसे थोडे किचकट आहे, समजायला अवघड जातात, पण मी तुम्हाला ते ट्राय करतोय खूप समजून देण्याचा. जर तुम्हाला प्रत्येक स्टेप बघा, एक स्टेप जी ऑपरेशन ची समजण्याचा ट्राय करा. समजत नसेल तर परत एक 10-20 सेकंद मागे घ्या व्हिडिओला आणि समजून घ्या मित्रांनो. बघा इथपर्यंत आपण आलो होतो. दिस इज व्हॉट, इट इज द बेंट अप वुडन बेंट आहे हा. दिस इज वुडन बेंट, दिस इज द शीटिंग, बरोबर. आणि ही सगळी काय आहे, सॉइल आहे. ऍक्च्युअली इथं पण पूर्ण काय होती, दिस इज द सॉइल, ही पूर्ण सॉइल होती. पण आपण काय केलंय की फर्स्ट ड्रिलिंग झाल्यानंतर जो काही हाफ पार्ट आहे तो आपण कट केला. बघा हा पार्ट कट केला, इथली सॉइल आपण बाहेर पडू दिली, बरोबर. इथे एक टेम्पररी सपोर्ट आपण दिला होता ज्याचं नाव होतं हॉर्स हेड. नंतर आपण याला काय केलं की पूर्ण मध्ये इन्सर्ट करून टाकलं. आता इन्सर्ट झाल्यानंतर त्याचं काही फॉरवर्ड हेड असतो. फॉरवर्ड हेड म्हणजे काय, दिस इज द डायरेक्शन ऑफ टनेलिंग. इकडे आपण टनेलिंग करतोय, सो दिस इज व्हॉट फॉरवर्ड हेड. सो द फॉरवर्ड हेडला आपण काय करतो, एक प्रकारचा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. कोणाच्या 4 पोल्सचा जो काही फॉरवर्ड हेड आहे, when you insert the complete 4 poles, त्यावेळेस जो फॉरवर्ड हेड आहे इट इज सपोर्टेड बाय द ब्रेस्ट बोर्ड. इट इज सपोर्टेड बाय ब्रेस्ट बोर्ड. हा ब्रेस्ट बोर्ड महत्वाचा आहे बिकॉज दिस ब्रेस्ट बोर्ड इज ऍक्ट लाइक अ शीटिंग फॉर द नेक्स्ट ऑपरेशन. पुढच्या ऑपरेशन साठी हा शीटिंग म्हणून ऍक्ट होणार आहे. क्लियर होतं मी काय म्हणतोय, when you insert it is for complete length, so that time the forward support is forward end is supported by a pole known as the breast board. All components are made up from the timber. सगळे टिंबर पासून बनले. हॉर्स हेड टेम्पररी सपोर्ट आहे, टिंबर पासून बनला आहे. ब्रेस्ट बोर्ड हा पण एक टाइपचा सपोर्ट आहे, हा सुद्धा टिंबर पासून बनला आहे. पण इट हॅज ए डायमेन्शन, याला जवळजवळ 450 mm लेंथ त्याची असते, हाईट असते त्याची. 450 mm ची हाईट असते कुणाची, ब्रेस्ट बोर्डची. ओके, सो ब्रेस्ट बोर्ड कुठे प्रोव्हाइड करतो आपण, फॉरवर्ड एंडला. चला नेक्स्ट पॉइंट आपण रीड करूया. फॉरवर्ड एंड सपोर्टेड बाय द ब्रेस्ट बोर्ड ऑफ 450 mm in depth. त्याची डेप्थ किती आहे, 450 mm in depth. It is set vertically under the point. It is set vertically and this is the breast board. 450 mm त्याची डेप्थ असते, अशा पद्धतीने सेट करतो. नेक्स्ट कॅप is set and temporarily supported on the bridge. नंतर काय करतो आपण, एक कॅप आपण इथे सेट करतो. दिस इज व्हॉट, इट इज द कॅप. इंटरमिडिएट सपोर्ट आहे हा कॅप. आणि हे कॅप जी आहे परत एका ब्रिजने सपोर्ट केली आहे. ब्रिज म्हणजे काय, अगेन इट इज द टाइप ऑफ द सपोर्ट व्हिच इज मेड फ्रॉम द टिम्बर. सो हा झाला ब्रेस्ट बोर्ड. आता तो हॉर्स हेड जो आपण काढून टाकलाय, हॉर्स हेड आपण काढून टाकलाय. इथे एक कॅप प्रोव्हाइड केली आणि कॅप इज सपोर्टेड बाय द ब्रिज. सो अगेन दिस इज द टाइप ऑफ द टिम्बर इक्विपमेंट. हेवी हॉरिझॉन्टल बीम पुश फॉरवर्ड टू सपोर्ट द कॅप. आता बघा इथे हा एक कॅप आहे, दिस इज द ब्रेस्ट बोर्ड आणि दिस इज व्हॉट शीटिंग. आता या ठिकाणी आपण काय करतो की एक हेवी बोर्ड जो आहे, मीन्स हेवी बीम जो आहे, हॉरिझॉन्टल बीम, हा अशा पद्धतीने इथे एक हॉरिझॉन्टल बीम आपण प्लेस करत असतो. या ठिकाणी हॉरिझॉन्टल बीम. सो व्हॉट इज द पर्पज टू प्रोव्हाइड द हॉरिझॉन्टल बीम, इट प्रोव्हाइड्स द सपोर्ट टू द कॅप आणि ब्रेस्ट बोर्ड. हा कुठे दिलाय बघा, मी तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवतो बघा. हे बघा या डायग्राम मध्ये लक्ष द्या. या डायग्राम मध्ये लक्ष द्या की दिस इज व्हॉट, इट इज अ हॉर्स हेड and this hard, हा जो हॉर्स हेड आहे नंतर याला आपण कशाने रिप्लेस करतो, कॅप आणि ब्रिज बोर्ड ने. दिस इज व्हॉट, इट इज द ब्रेस्ट बोर्ड. हा झाला ब्रेस्ट बोर्ड. ओके, हा झाला ब्रेस्ट बोर्ड. आणि बघा हा हॉरिझॉन्टल बूम किंवा हॉरिझॉन्टल बीम, बूम नाही इट इज बीम. हॉरिझॉन्टल बीम जो आहे हा ऍक्च्युअली काय करतोय, त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी आपण एक हॉरिझॉन्टल बीम देतो, इट प्रोव्हाइड सपोर्ट टू द कॅप अँड ब्रेस्ट बोर्ड, सपोर्ट टू. ठीक आहे, हा झाला हॉरिझॉन्टल बीम. नेक्स्ट heavy horizontal beam push forward to support the cap. Breast board is extended by adding the new sheet to the grade level and this breast board act as a seating for the next cycle. आता याचा मीनिंग काय, लक्ष द्या. लक्ष द्या बघा. हा होता आपला इन्क्लाइन काय, 4 पोल. ठीक आहे, दिस इज द इन्क्लाइन 4 पोल. ही झाली आपली शीटिंग. दिस इज इन्क्लाइन 4 पोल आणि मित्रांनो ही झाली शीटिंग. ओके, दिस इज द शीटिंग. याच्या समोर काय होता, फ्यू सेंटीमीटर वर
bend. This is the bend, this is sheeting. but ही sheeting आपण कट करून टाकली बघा. this sheeting is cut, it is cut. अशा पद्धतीने ही sheeting आपण कट करू. ओके, साइड व्ह्यू तुमच्या लक्षात येत असेल. ही sheeting इथपर्यंत कट झाली. कट झाल्यानंतर हा काय आहे, ग्राउंड आहे. हे झालं ग्राउंड. ठीक आहे, आपण एक टेम्पररी सपोर्ट प्रोव्हाइड केला. दिस इज द टेम्पररी सपोर्ट. हा एक टेम्पररी सपोर्ट नोन एज द हॉर्स हेड. आणि किती सेंटीमीटर पुढे ठेवलाय आपण त्याला, यापासून 60 सेंटीमीटर वरती 600 mm 60 सेंटीमीटर असं ठेवलाय. त्यानंतर याला आपण पुढे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये प्लेस केल्यानंतर इथं आपण एक सपोर्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आता इथं ग्राउंड लेवल आहे, इथे सॉइल एक्सकॅव्हेट केलेलं नाही, इथं ग्राउंड लेवल अवेलेबल आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट ब्रेस्ट बोर्ड. दिस इज व्हॉट ब्रेस्ट बोर्ड. इट इज ब्रेस्ट बोर्ड. मग बघा, एवढी सॉइल जी आहे इथली सॉइल आपण एक्सकॅव्हेट केल्यामुळे इथं मी एक सपोर्ट प्रोव्हाइड केला. त्यानंतर इथली काही सॉइल एक्सकॅव्हेट केल्याबरोबर इथं ग्राउंड लेवल शिफ्ट झाली. अशी ग्राउंड लेवल इथं आहे, इथं आहे ब्रेस्ट बोर्ड. मग आपण काय करतो की परत इथं असणारी जी सॉइल आहे ती सॉइल एक्सकॅव्हेट करतो आणि असा आणखी दुसरा ब्रेस्ट बोर्ड आपण इथं प्रोव्हाइड करतो. परत त्याच्या खाली असणारी सॉइल इथे एक्सकॅव्हेट करतो, परत इथे ब्रेस्ट बोर्ड शिफ्ट करत असतो. सो 450 mm 450 mm 450 mm असे ब्रेस्ट बोर्ड जे आपण एका खाली सीरीज मध्ये लावत असतो. And now this series of breast board, it is act like a sheeting. This is the sheeting ना, so it is act like the sheeting for the next operation. मग परत आपण तिकडे काय करणार की जी sheeting तयार झाली त्याच्या समोर इथं बेंट अप ठेवणार, त्याच्या वरती आणि खाली ड्रिल करणार. ड्रिल केल्याबरोबर त्याच्यामध्ये 4 पोल्स इन्सर्ट करणार आणि सेम ऑपरेशन आपण परफॉर्म करणार. सो एकदा हा ब्रेस्ट बोर्ड जो आहे, हा ब्रेस्ट बोर्ड बघा आपण अशा पद्धतीने काय करतो, 450 mm एक्सकॅव्हेशन झालं, याच्या खाली 450 mm एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर परत आपण काय करत असतो, ब्रेस्ट बोर्ड जो आहे तो आपण प्रोव्हाइड करत असतो अशा पद्धतीने. and that ब्रेस्ट बोर्ड is act as a sheeting for the next operation. क्लियर? सो आय थिंक या डायग्राम्स वरून तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता मी या सगळ्या डायग्राम जे आहेत ते एका बाजूला इथे लावतो, जेणेकरून तुम्हाला ह्या बोर्ड वरती असणाऱ्या ज्या काही पीपीटी च्या फॉर्मॅट मध्ये आपण जे सिक्वेन्स लिहिलेले आहे ते तुम्ही नोट डाउन करू शकता. ठीक आहे, सो या गोष्टी ज्या आहेत तुम्ही व्यवस्थित या ऑपरेशन तुम्ही लिहू शकता. चला, वन बाय वन तुम्ही ऑपरेशन जे आहे प्रीवियस स्लाइड वरती हे नोट डाउन करा. मी शॉर्ट मध्ये इकडे बाजूला घेऊन येतो. ओके, व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे सगळं काही लिहू शकता. फर्स्ट इज व्हाट की शाफ्ट जो आहे तो सम करा. एकदा शाफ्ट सम झाला की सराउंडिंग सॉइलला सपोर्ट करण्यासाठी वुडनच्या शीट आहेत आपल्याकडे. वुडनच्या शीटच्या समोर आपण काय करतो की एक वुडन बेल्ट आपण ठेवतो. त्याची साइज त्याचे डायमेन्शन मी तुम्हाला सांगितले, फ्यू सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द शीट. आणि त्यानंतर त्या वुडन बेल्टच्या कॅपच्या वरती आणि कॅपच्या खाली ड्रिल होल्स प्रिपेअर करा. एकदा ड्रिल होल्स प्रिपेअर झाले, ड्रिल होल्स मध्ये आपल्याला काय करायचं की 4 पोल जो आहे इट इज द एलिमेंट ऑफ वुड, तो आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. अपवर्ड डायरेक्शनने साइडला फ्लेअरिंग आउट अशा पद्धतीने आपण त्याला इन्सर्ट केला का बरोबर लोअर ड्रिलिंग लेवल पासून 4 पोल पर्यंतची सॉइल इथे एक्सकॅव्हेट करायची आणि त्याला रन होऊ द्यायची अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. आणि मग 4 पोल्स कसा सपोर्ट राहील त्यासाठी आपण टेम्पररी सपोर्ट देतो हॉर्स हेड, जो की आपण 600 mm इन फ्रंट ऑफ शीट ठेवत असतो. आणि मग जो वुडन पोल आहे 4 पोल त्याला परत मध्ये इन्सर्ट करून द्यायचा. आणि फॉरवर्ड एंड ऑफ द वुडन 4 पोल तो कशाने सपोर्ट करतो आपण, ब्रेस्ट बोर्डने, ज्याची हाईट असते 450 mm. ओके, आणि परत आपण सॉइलला एक्सकॅव्हेट करतो. खाली परत आपण काय करतो, ब्रेस्ट बोर्ड प्रोव्हाइड करतो, परत सॉइल एक्सकॅव्हेट करतो, ब्रेस्ट बोर्ड प्रोव्हाइड करतो. तो सेगमेंट मध्ये ब्रेस्ट बोर्ड आपण प्रोव्हाइड करत जायचा अप टू द बॉटम ऑफ द टनेल. मग तेवढी सॉइल एक्सकॅव्हेट होऊन जाईल आणि दिस ब्रेस्ट बोर्ड सेगमेंट इज ऍक्ट ॲज अ शीटिंग फॉर द नेक्स्ट ऑपरेशन. अशा पद्धतीने राजांनो हे जे सगळे ऑपरेशन्स जे आहेत ते परफॉर्म केले जातात इन केस ऑफ द 4 पोलिंग. मग इथं कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इथं असणारे एलिमेंट्स. ब्रेस्ट बोर्डची साइज लक्षात ठेवा 450 mm. तो कुठे प्लेस केला जातो, फॉरवर्ड एंड ऑफ दी 4 पोल्सला. टेम्पररी सपोर्ट कोणता असतो, हॉर्स हेड. कुठे प्लेस करतो, शीटिंगच्या इन फ्रंट डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, एक्सकॅव्हेशन डायरेक्शन मध्ये आपण 600 mm च्या जागेवरती आपण त्याला ठेवत असतो. त्यानंतर वुडन बेल्ट आपण कुठे प्लेस करतो, इन फ्रंट ऑफ दी वर शीटिंग. किती डिस्टन्स वरती ते स्पेसिफिक नाहीये, फ्यू सेंटीमीटर. ड्रिल होल कुठे प्रिपेअर करतो, कॅपच्या वरती, कॅपच्या खाली. अशा पद्धतीने मित्रांनो ऑपरेशन परफॉर्म केलं जातं इन केस ऑफ दी 4 पोल.
कोर पोलिंग मेथड. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल किती टिम्बरिंग वर्क करावं लागतंय, त्यामुळे ही जी मेथड आहे खूप स्लो मेथड आहे. कंप्लीट टनेलिंग वर्क होण्यासाठी खूप ड्युरेशन आपल्याला लागत असतो. आता रिमेनिंग पार्ट जो आहे त्याचे ऍडव्हांटेजेस तिचे डिसएडव्हांटेजेस ते आफ्टर द ब्रेक आपण त्याला डिस्कस करूया. एवढ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. मग काय काय डिस्कस केलं आपण ह्या लेक्चर मध्ये? सो टाइप्स ऑफ द सॉइल, सॉफ्ट सॉइलचे टाइप, रनिंग ग्राउंड. या रनिंग ग्राउंड साठी कोणती मेथड यूज करतो आपण? कोर पोल मेथड. बट नाउडेज दिस कोर पोल मेथड इज रिप्लेस्ड बाय द कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथड. सॉफ्ट ग्राउंड मध्ये आपण बघितलं की the roof आहे it can stand for few minutes but the roof आहे it required immediate support and side can stand for few minutes. फॉर्म मध्ये roof can stand for few minutes, side stand for the hours. या केस मध्ये roof and side can be stand for the hours but up to the length of 1.5 meter to the 4 meter. त्यानंतर मग आपण कंपॅरिझन डिस्कस केलाय. कंपॅरिझन मध्ये 3 पॉइंट महत्त्वाचे आहेत. हेवी इक्विपमेंट्स, एक्सप्लोजिव्हची गरज भासत नाही. देन आफ्टर द एक्सकॅव्हेशन देयर इज रिक्वायर्ड ऑफ टिम्बरिंग. आणि नेक्स्ट आपण ह्या मेथड बघितल्या. ह्या मेथड व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि कोर पोलिंग मेथड, फॅक्टर्स अफेक्टिंग दिस सिलेक्शन ऑफ मेथड. कोर पोलिंग मेथड रनिंग ग्राउंड मध्ये यूज होते. ओल्ड मेथड आहे. नाउडेज इट इज रिप्लेस्ड बाय द कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथड. स्लो मेथड आहे. स्मॉल डायमेन्शन साठी यूज आणि रिक्वायर्ड ए स्किल लेबर. आता तुम्ही जे ऑपरेशन बघितलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती स्किल लेबरची गरज भासत असते या मेथड मध्ये. ऍक्च्युअली आता जेव्हा तुम्ही सिलेक्शन होणार तुमचं ऍज अन इंजिनियर, तुम्ही जेव्हा साइट वरती वर्क करणार फ्युचर मध्ये गव्हर्नमेंट साठी, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे ऍक्च्युअल मध्ये आठवतील. ठीक आहे, जर का तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघितलं असणार तर. आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. रिमेनिंग पार्ट मित्रांनो आपण आफ्टर द ब्रेक डिस्कस करूया. काय डाऊट्स वगैरे जर का असले ना तर तुम्ही विचारू शकता. आता डायमेन्शन जे आहे ते अकॉर्डिंग टू द कोड आहेत, बट काही डायमेन्शन मध्ये थोडेफार व्हॅरिंग होऊ शकतात. पण तशा टाइपचे क्वेश्चन विचारले जात नाही. जे एक्झॅक्ट डायमेन्शन आहे ते मी इथे घेतलेत अकॉर्डिंग टू द कोडल प्रोव्हिजन. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.